ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती या चॅनलवर मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या, ज्ञान देणाऱ्या गुरूंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु हा संस्कृत शब्द आहे. गुरु याचा शाब्दिक अर्थ जो आपले अज्ञान दूर करतो आणि ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो असा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गु म्हणजे अंधकार, अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, ज्ञान. आपल्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना या दिवशी पूजले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार 18 पुराणांचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यांनी वेदांचे 4 भागात वर्गीकरण केले म्हणून त्यांना आद्यगुरू मानले जाते. त्यांच्या अमूल्य ज्ञानाच्या दानामुळे त्यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान शिव यांनी याच दिवशी स्वतःला गुरुरूपात बदलले. भगवान महावीर यांनी याच दिवशी इंद्रभूती गौतम यांना आपला पहिला शिष्य बनवले. तर भगवान बुद्ध यांनी आपले प्रवचन सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना दिले. संस्कारांची शिदोरी मिळे गुरूंच्या चरणी, कृतज्ञ राहू आम्ही प्रतिदिनी. अर्थात चांगल्या जीवनमूल्यांची आणि संस्कारांची शिदोरी आपल्याला गुरूंकडूनच मिळते, म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. गुरुविणं न मिळे ज्ञान, ज्ञानविणं न होई सन्मान. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ज्ञानाशिवाय समाजात आदर मिळत नाही. अक्षर अक्षर शिकवूनी ज्यांनी ज्ञानाचा सागर खुला केला, अशा आपल्या थोर गुरूंना शतशः साष्टांग नमस्कार अर्पिला. आता स्वामी संदेश. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. मनाची शांती करायची असेल तर मग करा निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास. देव चांगल्यांची परीक्षा घेतो पण सोडत नाही आणि वाईटांना देतो पण साथ नाही. श्री स्वामी समर्थ.